तर कुर्ल्यातल्या पारीख खाडी या ठिकाणी देखील पाणी येत नाहीये। तर त्याच परिसरातील तक्क्यावाड परिसरामध्ये काय पाण्याची परिस्थिती आहे, काय तुमच्या परिसरामध्ये जो तक्क्यावाडमधील जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पाण्याची काय स्थिती आहे, काय एकूणच सांगा। पाणीच येत नाही। आता किती वर्ष झाले, रात्री 3:30-4 वाजेपर्यंत आम्हाला जागावं लागतं, त्याच्यानंतरही पाणी पुरेसे येत नाही। मग पाणी पुरेसे न आल्यामुळे शाळेत डब्बा जेवण हे सगळं आम्हाला करायला खूप जड जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची तब्येत महत्त्वाची बिघडते का तर रात्री एवढ्या उशीर झोप न झाल्यामुळे खूप त्रास होतोय। बाकीच्या तर गोष्टी मग त्याच्या पुढे येतातच। स्वतःच जर नसेल तब्येत बरी तर कसं काय घर सांभाळणार। आणि किती आता 1-2 वर्ष नाही, जवळजवळ 10-15 वर्ष होत आलं पाणीच नाहीये। 3:30च्या नंतर 1:30च्या नंतर पाणी येते। मग आम्ही काय करायचं, कुठं जायचं, किती वेळा बीएमसीला जाऊन आलोय तरी बीएमसी आमची दखल घेतच नाहीये। मग आम्ही एवढं सगळं करतोय तर मग तेवढं आमच्यासाठी करायला पाहिजे, कारण आमच्या ह्याच्यावरती सगळं होतंय ना। तर आम्हाला पाण्याची सुविधा तुम्ही करून दिली पाहिजे। मतदानापुरते तुम्ही येता आणि मतदान झाल्यानंतर कोणीच बघायला येत नाही। मग आम्हाला काय पाहिजे काय नकोय, आमची बाथरूम म्हणा हे म्हणा सगळ्या आमच्या गरजा जे आहेत ते आमच्या झाल्या पाहिजे ना। आता कितीतरी इथं ऍडमिट झाल्या होत्या बायका, कारण खूप घाण पाणी आल्यानंतरही पाणी खूप घाण येतं। एकदा दोनदा 2-3 दिवस सोडतात, नंतर पुन्हा बंद, पुन्हा तोच ट्रॅफिक होतोय। मग काय उपयोग आहे त्याचा। मग आमच्याकडे कोणीतरी लक्ष दिलं तर होईल। जवळजवळ हा पूर्ण आमचा कुर्ला पूर्ण परीखाडी पासून ते हलवा पूल पर्यंत पाणीच नाहीये। आणि जास्त करून आमचा तक्क्यावाड हा सर्वेश्वर राम मंदिर खूप त्रास आहे, खूप म्हणजे खूप त्रास आहे आम्हाला पाण्याचा। काही ठिकाणी असं आहे तुमच्या ह्या रहिवासी परिसरामध्ये पाणी येत नाही, पण बाकीचा जो पट्टा आहे जो या रस्त्याच्या बाजूला मोठमोठे हॉटेल आहेत त्या ठिकाणी पाणी बरोबर येतं। पाणी ते तिकडे सोडतात न सोडतात आम्ही बघायला जात नाही, पण आम्हाला पाणी येत नाही, त्यांचं आम्हाला काही घेणं देणं नाही। पण आम्हाला पाणी आलं पाहिजे। ते आता हॉटेल आहे त्यांचं काय असेल आम्हाला ते नाही माहित, पण आम्ही जर आता ते सांगितलं तर ते उपयोग होणार आहे का, नाही होणार, उलट दुश्मनी वाढणार। मग त्याच्यापेक्षा आमचा जो आहे प्रश्न तो आम्हाला फक्त सोडवून पाहिजे। आम्हाला बाकी काय नकोय, आम्हाला ते हॉटेलला सोडता न सोडता त्याचं घेणं देणं नाहीये आम्हाला। कारण आता आम्ही जर बोललो ना तर ते आमच्या ऍक्शन घेतील, त्याचा अधिकारच नाही आमचा बोलण्याचा। पण आमचा अधिकार एकच बोलण्याचा आहे सामान्य माणसाचा, की आम्हाला पाणी पाहिजे। पाणी मिळालं तर आमच्या सगळ्या बाकीचे मुलं म्हणा, आमचे पती असतात एवढ्या सकाळी 5:30ला 6ला कुणाचे 4ला जातात, त्यावेळेला त्या स्त्रीनी करायचं काय। शिवाय उद्या भांडण घरात तयार होतंय का तर तुम्हाला जेवण देत नाहीस, मुलांचा तो अभ्यास बघत नाही, मुलांना वेळेत शाळेत बाई ओरडतात, तुमची मुलं वेळेत शाळेत नाहीत येत। मग हा प्रश्न कधी सुटेल, जेव्हा पाणी बरोबर टाइमला येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी बाकीच्या नॉर्मल होतील। मग हे नॉर्मल होण्यासाठी पहिलं पाणी महत्वाचं आहे आणि जीवन तर पाण्यावरच आहे। मावशी काय कशी परिस्थिती आहे पाण्याची, हे जे सांगितलं ते खरं बोलतायत का? हो 100% खरं आहे। आणि खरंच नाहीये। किती वेळ खरं सांगा, किती वाजता पाणी येतं, काय सध्या परिस्थिती तुमची? मी तर रात्री 3 वाजता पाणी भरलं बघा, त्याच्यानंतर मला कामाला वगैरे जावं लागतं। मी सकाळी उठून कसं कामाला आज कामालाच नाही गेल्या, हा गेलीच नाही, कारण 2-3 दिवस झाले 3-3:30 वाजतायत, तब्येत पण बरी नसते, मग काय करणार, मग करणार काय आम्ही लोक। वर्षापासून किती महिन्यापासून पाणी समस्या आहे? खूप 10 वर्ष खूप झाली, 10 वर्ष झाली। 15 वर्ष झाली। मग हे 10 वर्षामध्ये कधी तुम्हाला असं जाणवलं नाही की आपण पालिकेकडे जावं? हो केलंय ना, भरपूर केलं, सर्व केलंय, कोणीच दखल घेत नाही। कोणीच नाही दखल घेत। हा बोलतात हो हो करणार आम्ही, 2 दिवस सोडणार पुन्हा तेच करणार आम्ही, पण ते होतच नाही। पेपरला जायला लागतं, न्यूजपेपर आणायला जायला लागतं, पाणी नसतं। सकाळी समजा झोपून राहिले तर सकाळी उठले तर पाणी नाही, हांडा रिकामा, सगळं रिकामच असतात भांडी। त्याला आता काय करायचं, पाणी तर पाहिजे। आम्ही बीएमसी आणि याच्यानंतर जो काही मोर्चा निघेल त्याला बीएमसीने तोंड देणं गरजेचं आहे। कधी मोर्चा काढणार आहेत? 24 फेब्रुवारी ही लास्ट। मोर्चा काढून देखील समाधान होत नाही, या मोर्चाने समाधान होईल असं वाटतं? समाधानकारक आम्ही करणार, आम्ही आमच्या मनात जे आहे ना ते आम्ही करणार, आम्ही बोलून दाखवणार नाही। आजपर्यंत कुठलंही बोलून दाखवलेलं नाही, इथून पुढेही बोलणार नाही, जे असेल ते धडक असेल। आणि राजकारण सोडून आज हे अजयभाई समगीर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अधूनमधून ते येऊन चौकशी करतात। आज मीडिया समोर आहे म्हणून मी बोलत नाही,
ते वारंवार आम्हाला चौकशी करून ते विचारतात की बाबा तुमच्या इथं पाण्याचं काय प्रॉब्लेम आहे, पण त्यांना सांगतो आम्ही की असं असं आहे, तर आपण पुढे त्याची आपण दखल घेत आहोत. ते आम्हाला सांगतात, आमच्या पाठीशी खंबीर आहेत आणि जे ते बोलतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नाही, पाठीशी खंबीर आहे ते, पण याच परिसरात राहतात. पण पाणी आलं नाही त्याचं काय? पाणी यायलाच पाहिजे. पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे ना. टॉयलेट जे सरकारी टॉयलेट आहेत ते अस्वच्छ आहेत. ते पाणी आम्ही आमच्या पुरतं पाणी भरतो, त्यांना कोण पाणी देणार? आम्हाला पाण्याची सोय करा म्हणतात ते. मग ह्याची तक्रार आम्ही पुढे BMC ला दिलेली आहे, काही दखल घेतलेली नाहीये त्यांनी. मग याच्या पुढे काय? नाही, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जो प्रश्न विचारता की पाणी येत नाही त्याच्या पुढे काय, हा प्रश्न तुम्ही प्रशासनाला विचारावा. हा तुम्ही जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यांना विचारावं की पाणी येत नाही पुढे काय. आम्ही तर विहीर आणि बोर घेऊ शकत नाही गावच्या वाणीतनं किंवा पूर्ण पाईपलाईन आणि आणू शकत आहे. आम्हाला पाणी पूर्णपणे द्यायचा अधिकार जो आहे मनपा BMCचा अधिकार आहे आणि आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतोय. आज आम्ही त्याचा टॅक्स भरतोय, आम्ही त्याचे पैसे भरतोय. आज जेवढे लॉज हॉटेल झाले एकाचं तरी आहे का पेपर डॉक्युमेंट आहे त्यांचे कोणाचे, पण त्यांना अनाधिकृत लाईन आहेत, त्यांच्यावर कारवाई फक्त तात्पुरत्या केल्या जातात. त्या कारवाई 2 दिवसाच्याच कारवाई असतात, तिसऱ्या दिवशी परत लाईन जोडल्या जातात. बरं आम्ही काय करणार, सर्वसामान्य नागरिक आंदोलनच करणार आहे ना. का ह्याच्या व्यतिरिक्त काय असं आहे प्रशासनाची इच्छा की लोकांनी तोडफोडच करावी, रस्त्यावर यावं, त्यापासून आम्हीच आमचं जीवन खराब करावं, ही अपेक्षा बघता का तुम्ही? का कोणत्या तरी एक जीव जावं एखाद्या व्यक्तीचा, त्या पाण्यातून ते मारावं, की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही विचार करत बसलाय का आतापर्यंत? की सामान्य जनता राहते, सामान्य लोक राहतात. ज्यावेळेस नगरपालिका येते त्यावेळेस तुम्ही पाणी सोडताय त्यांना इलेक्शनच्या टायमाला, आणि तुमचं इलेक्शन झालं की तुम्ही पाणी परत बंद करताय. ह्या आर्थिक खरं म्हणलं तर प्रशासनावर ह्याच्याबद्दल केस व्हायला पाहिजे. पोलीस प्रशासनाने याच्याबद्दल जाब विचारला पाहिजे की ज्यावेळेस 3 तारखेला नारळ फोडला जातो त्यावेळेस 4 तारखेला पाणी लोकांना कसं काय येतं? प्रचार नारळ फोडल्या लोकांच्या घराघरामध्ये पाणी आला म्हणजे माजी नगरसेवकांनी यांना वेटीस धरलं एका अधिकाऱ्यांना, का त्यांची सर्व सत्ता चालतीये. आणि त्याच्यानंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर 8 दिवसांनी परत लोकांचे हाल असं होतात की 2:30-3 वाजता पाणी येतंय. काय त्या माऊलीने काय करायचं? रातचं पाणी भरायला जागायचंय, रातचं पाणी भरण्यासाठी जागायचंय का सगळा नवऱ्याचा डबा भरायचा का मुलाचा अभ्यास बघायचा आहे का तिचं आरोग्य सांभाळायचे? आज शौचालय वापर देत नाही, आज जेवण बनवायची परिस्थिती अवघड झाली पाणी नसल्यामुळे. पुढे मुंबईमध्ये कुणाकडून पाणी घेणार आहे, कुठल्या ठिकाणी पाणी घेणार आहे? आज कोणत्याही लाईन टक्क्यावरमध्ये पाणी नाही. गेले 4 वर्ष आम्ही या प्रयत्नात आहे. दिवाळीमध्ये आम्ही एक आंदोलन घेतलं होतं, DCP साहेब स्वतःनी उपस्थिती दाखवली होती, पण त्यावेळेस प्रशासन सांगितलं की आम्ही पाणी देऊ. आज दिवाळी होऊन 6 महिने झाले पाणी कुठल्याही प्रकारचं आले नाहीये. आज एक गँड्याच्या चमडीचं प्रशासन झालेलं आहे आणि त्याच्यावरचे नगरसेवक तर आणखीन चोरावर शिजोरी आलेली आहे. कारण ह्यांनी आणखी 5-10 वर्ष आमची वाट ते लावलेलीच आहे. इथनं पुढे तरी अपेक्षा आम्ही अशी करतो की तुमच्या हातात 5 वर्ष आहेत, कमीत कमी एक मानवतावादी धर्म आणि जागृत नागरिक म्हणून लोकांच्या समस्या सोडवा. वेळ अजूनही हातात आहे तुमच्या. उद्या अशी वेळ येऊ नये की रस्त्यात येऊन तुमचे कपडे फाडायला आणि तुमचे पुतळे जाळायची वेळ आमच्या येऊ नये. नाही, मला एक राहून एक प्रश्न पडतोय. कुर्ला सारखा हा भाग रहिवाशी आहे, बाकी LBS रोड हा कमर्शियल हॉटेल्स लॉजिंग आहेत, त्या ठिकाणी सातत्याने पाणी असतं असं अनेकांचं म्हणणं आहे, तुमच्यातल्या अनेक नागरिकांचं म्हणणं आहे. याच रहिवाशी भागामध्ये पाणी नसतं. मला हे सांगा की त्या भागामध्ये कसं काय पाणी येतं? तुमचा रहिवाशी भाग आणि तो LBS रस्ता एकाच पट्ट्यामध्ये येतो. तुमच्या या ठिकाणी पाणी नाहीये, पण ते हॉटेलला त्या लॉजिंगला पाणी येतं. ते कुठली पाईपलाईन आहे, ते कुठून पाणी येतं? मुंबईमध्ये घेतली तर मनपा BMC एकच लाईन आहे, दुसरी लाईन कुठलीच नाहीये. आता मनपापासून ते लाईन टाकले जातात, नगरसेवकाचे वरद असतात. जो निवडणुकीसाठी मलिदा लागतो तो मलिदा पोचवायचं काम ते करतात. गोरगरीब जनतेकडून पैसे दिले जात नाहीत. ज्या हॉटेलांना 70 लाख रुपये घेऊन 50 लाख घेऊन अनेक बांधकाम चालू आहे तिथं. आज महादेवी हॉटेलच्या मागे एक मोठं लॉजिंग बनतंय आता महाराष्ट्र गाठ्यापाशी. याला कोणी परवानगी दिली? याला एवढं अलाउड आहे का? आज एकाही हॉटेलचे पेपर नाही आहेत, पण हे लोक पूर्णपणे ह्यांना पैसे येतात, ह्या पैशाचा वापर इलेक्शनमध्ये करतात आणि त्या जीवावर जिंकून येतात. सामान्य जनतेकडून ह्यांना पैसे नाही भेटत आहेत. सामान्य कुठला एक भाग येत नाही, मग ते का सामान्य जनतेकडे लक्ष देतील? त्यांनी सरळ घ्राय धरलंय की इलेक्शन आल्यावर लोकांना पैसे की मतदान भेटतंय, 5 वर्षांच्याकडे बघायचं नाही. 5 वर्ष ह्या लोकांकडे बघतात ज्या रोडच्या पलीकडे ते त्यांना पैसे कमवून देतात. 24 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघणार, पाणी आलं नाही तर पुढची भूमिका? मी आज BMC मध्ये लेटर सबमिट केलेले आहे. अधिकाऱ्यांचे माझ्या रात्री फोनवर बोलणं झाले, परवाशी बोलणं झालं होतं. काही भागात आले, त्यांना मी 10 दिवसाचा टायमिंग दिलाय. असं नाही म्हणत तुम्ही प्रशासनाला वेटीस धरतोय किंवा लोकांच्या धरतोय. आज माझंही काम आहे की ठीक आहे, प्रशासन आम्ही टायमिंग देतोय, त्या टायमिंगमध्ये प्रशासनाने आमची मीटिंग बोलवावी. आमचं पाण्याची समस्या जेवढी सॉल्व्ह होईल तेवढी 10 दिवसामध्ये त्यांनी सॉल्व्ह करावी. जर 10 दिवसामध्ये सॉल्व्ह नाही झाली तर पोलिसांनी नोटीस देऊ द्या किंवा पोलिसांनी आडवं करू द्या. केस बनवायची तर केस बनवूया. मी केस घ्यायलाही तयार आहे, पुढे जायलाही तयार आहे. 24 तारखेला BMCचा गेट बंद आंदोलन हे मी 100% करणारच. नक्कीच कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी येत नाही आणि त्यामुळे येथील जे नागरिक आहेत, महिला आहेत, ते आक्रमक झालेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जर पाणी आलं नाही तर येथील जे नागरिक आहेत ते आक्रमक होत मुंबई महानगरपालिकेचं जे मनपाचं कुर्ला L विभागाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर थेट मोर्चा घेऊन जाणार आहेत.
मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.